नाही, असं आहे की खरं तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मतदार हा ईश्वराचा अंश असतो. प्रत्येक विधानसभा सदस्याने संयम ठेवण्याची आवश्यकता असते आणि साधारणतः अशा सार्वजनिक जागेवर संयम तर अतिशय महत्त्वाचा आहे. विधानसभेने या संदर्भात एकदा निर्णय करण्याची आवश्यकता आहे की जेव्हा एखादी पूरग्रस्त संकटात असणारी आमची आई बहीण आपले समस्या प्रश्न मांडतात तेव्हा म्हणजे तुम्ही विधानसभेत जेव्हा येता तेव्हा कशी आरडाओरड करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? आणि एखादी आमची आई बहीण संकटात आहे तिने थोडासा आरडाओरड केला तर तुमचा बीपी एवढा वाढतो की तुमच्या मेंदूच्या नसा तडातड तुटतात. खरं तर याच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधींनी काहीतरी स्वतः बंधनं घातली पाहिजे. आणि माहीत नाही, भास्कर जाधव तर माझे मित्र आहे पण इतक्यामध्ये त्यांचा बीपी तपासण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत सुद्धा यांनी काही अधिकार नसताना बेकायदेशीर रीतीने भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निलंबित केलं. आता जनतेने यांना विधानसभेत पुढच्या निवडणुकीत निलंबित करा. कोकणात पण दौरे होत आहेत, राजकीय दौरे झाले, मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला, मदत अजून तातडीची असेल किंवा जी काय असेल मिळालेली नाहीये. तुम्ही कसं बघता? तुमच्या काळात देखील अशा घटना झाल्या होत्या. नाही, सत्ताधारी पक्षांनी त्या ठिकाणी दौरे केल्यानंतर ज्या समस्या आहे, जे प्रश्न आहे, जनतेच्या ज्या अपेक्षा आहे त्या संदर्भामध्ये मुंबईत येऊन तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यावर निर्णय अपेक्षित असतात. डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा जो 2005 मध्ये झाला तो कायद्या करण्याचं उद्दिष्टच हे होतं की जेव्हा नैसर्गिक संकट मानवी चुकांमुळे लोकांना सहन करावं लागतं तेव्हा मायबाप सरकारने अशा समस्याग्रस्त, पूरग्रस्त, अतिवृष्टीचा त्रास सहन करणाऱ्या जनतेच्या मागे पूर्ण शक्तीने उभं राहावं. कोल्हापूर सांगलीमध्ये जेव्हा अशा पद्धतीने पूर आला तेव्हा आपण 29 ऑगस्ट 2019ला विशेष जी आर काढला. सामान्यतः साधारण परिस्थितीमध्ये जी मदत केली जायची त्या मदतीमध्ये भरीव वाढ केली. केंद्राला जो तो सरकारने पाठवावा, पण केंद्राच्या मदतीची वाट न पाहता गेले 5 वर्ष मी स्वतः अर्थमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना, माननीय महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत दादांची चर्चा करताना आम्ही एक निर्णय केला होता की केंद्राच्या मदतीची वाट पाहायची नाही, कारण त्याच्यात जे काही तांत्रिक प्रोसेस आहे ते तांत्रिक प्रोसेस प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संकटात असणाऱ्या जनतेला त्राही जेव्हा ते करतात तेव्हा केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आम्ही मदत करायचो. राज्यांनी सुद्धा ही मदत केली पाहिजे. राज्य सरकारचे वॅक्सिनमध्ये 6,500 कोटी रुपयाची बचत झाली. आज आपण ठेकेदारांना पैसे देतोय, माझ्याकडे सर्व आकडे आहे, हजारो कोटी रुपये ठेकेदारांची बिल देतोय, दिले पाहिजे. शेवटी जे कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे तेही महाराष्ट्राचेच आहे आणि ते जेव्हा एखादी विकास कार्य करतात तर त्यांचे पैसे देणं काही गैर नाही. पण रस्ते आणि त्यासाठी पैसे देताना जनता जेव्हा रस्त्यावर आली आहे त्याची प्रायोरिटी असली पाहिजे की 4 दिवस कदाचित कॉन्ट्रॅक्टर थांबू शकतील, पण ज्यांचं घर पडलं, ज्यांच्या घरामध्ये आता राहता येत नाही, त्यांनी अशा उघड्या घरात, ज्याचं छत आकाश आहे, पाऊस आला तर सारं घरात किडूक मिडूक भिजतं, अशा प्रसंगात सरकारने ताबडतोब मदत केली पाहिजे. आपण नसती निपटारा कायदा केलाय, नागरिकांची सनद केली आहे, ही काही पुस्तकात बंद राहण्यासाठी केली नाही. या अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा आता एक विशेष जी आर माननीय मुख्य सचिवांना मी विनंती करणार आहे की कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांना 1,44,000 कोटी पैकी आपण पगार का देतो? काही दंड करणार आहोत की नाही? यामध्ये मदत किती दिवसात केली पाहिजे याचीही निकष आहे की अन्नधान्याची मदत किती दिवसात करावी, त्याला नगदी मदत किती दिवसात करावी, पंचनामा किती दिवसात करावा, हे नागरिकांच्या सनदमध्ये आहे. मंत्रालय जेव्हा फाईल येतं, ज्यांना पूर्ण सेफ आहे, पगार पूर्ण येतो 7वा वेतन आयोगाचा, सर्व ठिकाणी आपण कट केला. फक्त एकच या महाराष्ट्रामध्ये गोष्ट आहे की आपण पगारामध्ये कट नाही केला. कोणाचे कर्ज घेतलं दर महिन्याला 12,000 कोटी रुपये, हे बरोबर 1 तारखेपासून आपण 5 तारखेपर्यंत पगार ऑनलाईन जमा करायचो. नाही, असं आहे की खरं तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.
मतदार हा ईश्वराचा अंश असतो. प्रत्येक विधानसभा सदस्याने संयम ठेवण्याची आवश्यकता असते आणि साधारणतः अशा सार्वजनिक जागेवर संयम तर अतिशय महत्वाचा आहे. विधानसभेने या संदर्भात एकदा निर्णय करण्याची आवश्यकता आहे की जेव्हा एखादी पूरग्रस्त संकटात असणारी आमची आई बहीण आपले समस्या प्रश्न मांडतात तेव्हा म्हणजे तुम्ही विधानसभेत जेव्हा येता तेव्हा कशी आरडाओरड करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? आणि एखादी आमची आई बहीण संकटात आहे तिने थोडासा आरडाओरड केला तर तुमचा बीपी एवढा वाढतो की तुमच्या मेंदूच्या नसा तडातड तुटतात. खरं तर याच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधींनी काहीतरी स्वतः बंधनं घातली पाहिजे. आणि माहित नाही, भास्कर जाधव तर माझे मित्र आहे पण इतक्यामध्ये त्यांचा बीपी तपासण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत सुद्धा यांनी काही अधिकार नसताना बेकायदेशीर रीतीने भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निलंबित केलं. आता जनतेने यांना विधानसभेत पुढच्या निवडणुकीत निलंबित करा. त्यांचा वाढदिवस आहे, परळीमध्ये बॅनर लागलेत पण त्या बॅनरमधनं केंद्रीय भाजप असो राज्य भाजप असो किंवा भाजपचं कमळ गायब असलेलं दिसतंय. मी सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून आमच्या भगिनी पंकजाताईंना जन्मदिवसाच्या शुभकामना देतो. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी सदिच्छा देतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, वाढदिवस देवेंद्रजीचा असेल, वाढदिवस पंकजाताईचा असेल किंवा वाढदिवस सुधीर मुनगंटीवारचा असेल किंवा वाढदिवस उद्धवजींचा असेल, बॅनर पोस्टर काय आम्ही छापतो काय? अरे बॅनर तयार करणारा कोणीतरी एखादा कार्यकर्ता असतो जो आनंदाने स्वखर्चाने बॅनर तयार करतो, फ्लेक्सबोर्ड लावतो. कदाचित पंकजाताईचे ज्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबोर्ड लावले त्याच्या मनात पंकजाताईच्या संदर्भामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करत असताना इतर नेत्यांच्या बद्दल जर काही मनामध्ये कुठे कटुता असेल तर त्यांनी बोर्ड लावले, बोर्डवर त्यांनी फोटो छापले नसतील. याच्यात पंकजाताईचा दोष आहे असं म्हणणं म्हणजे पंकजाताईवर अन्याय होईल. बोर्ड कोणी वाढदिवसाच्या संदर्भात बोर्ड स्वतःच्या पैशाने लावतो का? आणि असा पैशाने लावणारा कोणी मोठा व्यक्ती नेता बनूच शकत नाही. ते आपल्या वाढदिवसाचे बोर्ड स्वतःच लावायचे यामध्ये तर खरं तर गैर आहे. त्यामुळे पंकजाताईंनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी नेत्यांचे फोटो लावले नाही हा पंकजाताईंवर करण्यात येणारा आरोप हा मला वाटतं की योग्य नाही. कोणीही नेता स्वतःचे बोर्ड बनवत नाही. हा, कार्यकर्ते प्रेम करतात. बोर्ड बनवताना कदाचित पंकजाताईंनी एवढं समजवलं त्या राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांना की नाराज राहू नका, अजूनही कदाचित त्यांच्या मनात असेल तर म्हणून गावले नसतील. पण हा काही मोठं काम नाही. पंकजाताई या शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीत राहील, पुढच्या जन्मात राहील. जेवढेदा जन्म घेतील भारतीय जनता पार्टीच्याच त्या कार्यकर्त्या राहतील आणि या संदर्भामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही. कारण हा पक्ष वाढवताना माननीय गोपीनाथजींनी स्वतःचा जीव ओतलाय, आपलं आयुष्य दिलंय. तर या पक्षाला कोणी कशा पद्धतीने सोडू शकतं? पंकजाताई कोणत्याही परिस्थितीमध्ये या पक्षाच्या मुख्य आधारापैकी एक आधार. मध्यंतरी बोलताना त्यांनी असं म्हटलं की मी राज्यातल्या नेत्यांना, खास करून तुमच्याकडे त्यांचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता की मी त्यांना नेता म्हणत नाही, केंद्रीय नेते माझे नेते. नाही असं म्हणाले नाही. ते म्हणाले की माझे नेते माननीय मोदीजी, माझे नेते अमित भाई आणि माझे नेते ज्यांना मी राष्ट्रीय सचिव म्हणून मला अहवाल द्यावा लागतो ते नड्डाजी. तर हे वाक्य देवेंद्रजी हेच म्हणणार आहे, हेच वाक्य मी म्हणणार आहे, हेच वाक्य चंद्रकांत दादा म्हणणार आहे, हे वाक्य माननीय नितीन गडकरी म्हणतील. आणि म्हणून राज्याच्या नेत्यांची नावं घेतली नाही याचा अर्थ आमच्यामध्ये कुठं आपसामध्ये दुरावा आहे असं म्हणणं नाही. देवेंद्रजीला विचारलं तर देवेंद्रजी म्हणतील. मग देवेंद्रजी असं म्हणतील का की महाराष्ट्रात माझे नेते नितीन गडकरी, माझे नेते पियुष गोयलजी, माझे नेते प्रकाश जावडेकर असं म्हणण्याची काही आवश्यकता नाही. मग तर टीव्ही मध्ये मुलाखत कमी आणि नावं जास्त होती. सरकारला जर या पूरग्रस्त भागासाठी मदतीला पैसे नाही, वॅक्सिनचे 6,500 कोटी वाचले तर मग अजब सरकार की गजब कहानी होईल. 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा मंत्रालय में बैठा है असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून तातडीने मदत केली पाहिजे. जे अधिकारी तातडीने मदत करण्यामध्ये शुक्राचार्याचं काम करत असेल त्यांना धडा शिकवला पाहिजे. आवश्यकता असेल तर घटनेच्या तरतुदीनुसार त्यांना घरी बसवलं पाहिजे. घरी बसवलं याचा अर्थ वर्क फ्रॉम होम नाही, घरीच बसवलं पाहिजे. तरच या संकटकाळी मदत करू शकतो. आणि माझी एक सूचना आहे, जेव्हा संकट येतं, पूर येतो, लोकांना त्रास होतो,
तेव्हा सरकार जातं, एक दिवस दौरा करतं आणि मग मात्र सर्वांना वाऱ्यावर सोडलं जातं. आता मुख्यमंत्री महोदयांनी जसा आज दौरा केला, त्यांनी सुद्धा आजच तारीख घोषित केली पाहिजे की 1 महिन्यानी मी स्वतः आढावा घेईल. आवश्यकता असेल आपल्या गाडीमध्ये स्वतः गाडी चालवत जावं, एक कॅम्प्युटर मागे बसवावा, मुख्य सचिवांना मागे बसवावं आणि 1 महिन्यात जे अधिकारी अशा संकटात असणाऱ्या जनतेला कायद्याच्या चौकटीत बसवून मदत न्याय देत नसेल तिथंच त्याच्या टर्मिनेशनचा आदेश काढावा, तरच या व्यवस्थेमध्ये सुधारणा होऊ शकते. कारण मागच्या वर्षी आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर आला आणि घर देऊ सांगितलं, 1 वर्ष झालाय आणि त्या लोकांना अजूनही गाणंच म्हणावं लागतं, आबुदाना धोंडते आहे. मला वाटतं की अशांना मात्र आपल्याला कशा पद्धतीने शिक्षा देता येईल याची आता काळजी घेतली पाहिजे. नाही तर 2 दिवस जोपर्यंत TV मध्ये या बातम्या दुःखाच्या दाखवल्या जात आहे, हे सर्व मग सरकार आपले नक्राश्रू, नकर म्हणजे मगर आणि अश्रू, मगरीचा हा स्वभाव आहे की एखादं भक्ष्य तोंडात आल्यावर तिला दुःख होतं आणि ती मगरमच्छ के आसू जे म्हणतो, खोटे अश्रू. आता आपल्याला 1 महिन्यानी, मला आपल्यालाही आव्हान आहे की 1 महिन्यानी या ठिकाणी जाऊन आपणही आढावा घ्या आणि या आढाव्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की दौरे करण्यासाठी सरकार जात आहे, पण अंमलबजावणी हा त्यामधला महत्वाचा भाग. तुम्हाला असं वाटतं का की हे शेवटी लोकशाहीमध्ये लोकांसाठी चालवण्यात येणारं सरकार आहे. मग अशा प्रसंगात हा माझा हा तुझा ही भावना असू नये. आम्ही जेव्हा मंत्री म्हणून शपथ घेतो तेव्हा त्या शपथीचा खरा आत्मा तो आहे की मी कोणाचंही कौतुक करणार नाही, कोणाचीही बाजू घेणार नाही, सत्याची बाजू घेईल, कायद्याची बाजू घेईल आणि जनतेच्या मदतीसाठी कार्य करेल. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की काही अधिकारी उत्तम काम करतात. मी आपल्याला सांगितलं की जेव्हा मला एक चिपळूणवरून फोन आला रात्री 1 वाजता, मी माननीय खारगे साहेबांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की हा जो फोन आहे यांना ताबडतोब डिझास्टर मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांना सांगून मदत केली पाहिजे कारण तिचा जीव धोक्यात आहे. आणि खारगेंनी ताबडतोब मला 10 मिनिटानंतर सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आणि तिथं डिझास्टर मॅनेजमेंटची टीम गेली. अन्यथा मला ते सांगत होते की आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटच्या कार्यालयात फोन केला तर कधी फोन उचलला जात नाही आणि फोन उचलला तर पहाटे 5 वाजता येऊन सांगितलं. तर पहाटे 5 वाजता जीव वाचवण्यासाठी की हाती प्रेत लागावं यासाठी हा प्रश्न निर्माण होतो. सामनामध्ये पण आज म्हटलेलं आहे की केंद्रानं मदत केली पाहिजे. तुम्ही म्हणते तुमच्या कारकिर्दीत डिझास्टर मॅनेजमेंटसाठी एक वेगळी मदत निधी होता. काय झालं त्या निधीचं आजही अस्तित्वात आहे का? नाही, या क्षणी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जो कायदा 2005 मध्ये झाला, आता आपल्या राज्याला यावर्षी 4,294 कोटी हे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी निश्चित झाले. यापैकी 75% केंद्र सरकार आणि 25% राज्य सरकार देते. पण आम्ही 5 वर्ष जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, माननीय चंद्रकांत दादा हे महसूल मंत्री होते, मदत पुनर्वसन मंत्री होते आणि मी अर्थमंत्री होतो, आम्ही जेव्हाही बैठक घ्यायचो तेव्हा आमचा पहिला निर्णय असायचा की वाट कोणाची पाहिजे नाही. महाराष्ट्र हे या देशातलं सर्वात प्रगत राज्य आहे आणि आज जेव्हा तुम्ही आमचं उत्पन्न कमी आहे असं सांगता तेव्हा काय केंद्राचं उत्पन्न वाढतंय का? केंद्रही अडचणीत आहे, पण ते रडत नाही. हा रडका जो स्वभाव आहे ना, हा स्वभाव बदलला पाहिजे. तुम्हाला संकटकाली आमच्या तिजोरीत पैसे नाही असं म्हणण्याचा अधिकारच नाही. 6,500 कोटी वॅक्सिनचे वाचलेत ना तुमचे. तुम्हाला ठेकेदारांना द्यायला 2,500 कोटी आणि अशा प्रसंगात मदत करायला पैसे नाही. कर्मचाऱ्यांना आपण पगार देतोच आहे ना 12,000 कोटी, 400 कोटी रोज देतो ना, दिलाच पाहिजे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने, पण कर्मचाऱ्यांच्या बाजूने असताना शेतकरी अडचणीत आहे, कष्टकरी अडचणीत आहे, गरीब अडचणीत आहे. या गरिबांसाठी आम्ही मदत करताना जर उशीर लावत असू तर जनता मग अशा लोकांना माफ करत नाही आणि मी तर आवाहन करेल की जनतेने माफही करू. मधल्या काळामध्ये पैसा येतो. 15व्या वित्त आयोगाने स्पष्टपणे सांगितलं की याच्यातले 41% पुन्हा राज्यांना देशामध्ये दिल्या जातात. आता राज्यांना यामध्ये जे पैसे दिले जातात त्यामध्ये महाराष्ट्राला दिले जातात. 15व्या वित्त आयोगाने जी रक्कम जे आकडे निश्चित केले ते दिले जातात. मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की हे मगरमच्छ के आसू आता आपल्याला ही मन बदलावी लागेल. हे महाविकास आघाडी के आसू आहे की जे इतकं खोटं बोलतात की हिटलरचा जो सल्लागार गोबेल्स होता त्याच्या नावाने पुरस्कार
आता दिला गेला पाहिजे. आणि तो विशेष करून या महाविकास आघाडीचे जे जे नेते पेट्रोल डिझेलच्या दरवाढीत महाराष्ट्राचा हिस्सा किती मोठा आहे सांगत नाही, तोपर्यंत यांचं आंदोलन म्हणजे बिना आत्म्याचं शरीर, यांचं आंदोलन म्हणजे बिना इंजिनची गाडी, हे अतिशय असत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात. आणि यांना अधिकार आहे की यांनी आत्ता पेट्रोल डिझेलवर जे हे 26% कर घेतात, त्या 26% तुम्ही 20% आणा. किंवा माननीय सन्माननीय अजितदादा आता जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आणावं या समितीचे सदस्य आहे. महाराष्ट्राने, मी स्वतः व्यक्तिगत पत्र दिलं होतं की जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आणा. आज जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आणा, ताबडतोब त्वरित दर कमी होऊ शकतात. पण जीएसटीच्या या समितीचे सदस्य असल्यानंतर सुद्धा कधी मागणी केली नाही की महाराष्ट्र सरकारच्या वतीने की पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणा म्हणून. मी तर स्वतः मागणी केली होती. यांना पेट्रोल डिझेलची काही घेणं देणं नाही. यांनी एक कलमी यांचा कार्यक्रम आहे की असत्य कथन करायचं, चुकीची माहिती द्यायची. अधिवेशन न घेतल्याने ही माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही आणि मग हे सायकलवर जातात, आंदोलनं करतात. मला तर एवढंच वाटतं की ईश्वराने आयुष्यभर या नेत्यांना सायकलवरच जाण्याचा आशीर्वाद द्यावा. आणखी एक प्रश्न, काल मुख्यमंत्री कोकणात पण दौरे होत आहेत, राजकीय दौरे झाले, मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला, मदत अजून तातडीची असेल किंवा जी काय असेल मिळालेली नाहीये, तुम्ही कसं बघता? तुमच्या काळात देखील अशा घटना झाल्या होत्या. नाही, सत्ताधारी पक्षांनी त्या ठिकाणी दौरे केल्यानंतर ज्या समस्या आहे, जे प्रश्न आहे, जनतेच्या ज्या अपेक्षा आहे, त्या संदर्भामध्ये मुंबईत येऊन तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यावर निर्णय अपेक्षित असतात. डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा जो 2005 मध्ये झाला, तो कायदा करण्याचं उद्दिष्टच हे होतं की जेव्हा नैसर्गिक संकट मानवी चुकांमुळे लोकांना सहन करावं लागतं, तेव्हा मायबाप सरकारने अशा समस्याग्रस्त, पूरग्रस्त, अतिवृष्टीचा त्रास सहन करणाऱ्या जनतेच्या मागे पूर्ण शक्तीने उभं राहावं. कोल्हापूर सांगलीमध्ये जेव्हा अशा पद्धतीने पूर आला, तेव्हा आपण 29 ऑगस्ट 2019ला विशेष जी आर काढला. सामान्यतः साधारण परिस्थितीमध्ये जी मदत केली जायची, त्या मदतीमध्ये भरीव वाढ केली. केंद्राला जो पाठवायचा तो सरकारने पाठवावा, पण केंद्राच्या मदतीची वाट न पाहता गेले 5 वर्ष मी स्वतः अर्थमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना, माननीय महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत दादांची चर्चा करताना आम्ही एक निर्णय केला होता की केंद्राच्या मदतीची वाट पाहायची नाही, कारण त्याच्यात जे काही तांत्रिक प्रोसेस आहे, ते तांत्रिक प्रोसेस प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संकटात असणाऱ्या जनतेला त्राही जेव्हा ते करतात, तेव्हा केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आम्ही मदत करायचो. राज्यांनी सुद्धा ही मदत केली पाहिजे. राज्य सरकारचे वॅक्सिनमध्ये 6,500 कोटी रुपयाची बचत झाली. आज आपण ठेकेदारांना पैसे देतोय, माझ्याकडे सर्व आकडे आहे, हजारो कोटी रुपये ठेकेदारांची बिल देतोय, दिले पाहिजे. शेवटी जे कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, तेही महाराष्ट्राचेच आहे आणि ते जेव्हा एखादे विकास कार्य करतात तर त्यांचे पैसे देणं काही गैर नाही. पण रस्ते आणि त्यासाठी पैसे देताना जनता जेव्हा रस्त्यावर आली आहे, त्याची प्रायोरिटी असली पाहिजे की 4 दिवस कदाचित कॉन्ट्रॅक्टर थांबू शकतील, पण ज्यांचं घर पडलं, ज्यांच्या घरामध्ये आता राहता येत नाही, त्यांनी अशा उघड्या घरात, ज्याचं छत आकाश आहे, पाऊस आला तर सारं घरात किडूक मिडूक भिजतं, अशा प्रसंगात सरकारने ताबडतोब मदत केली पाहिजे. आपण नसती निपटारा कायदा केलाय, नागरिकांची सनद केली आहे. ही काही पुस्तकात बंद राहण्यासाठी केली नाही. या अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा आता एक विशेष GR माननीय मुख्य सचिवांना मी विनंती करणार आहे की कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांना 1,44,000 कोटी पैकी आपण पगार का देतो? काही दंड करणार आहोत की नाही? यामध्ये मदत किती दिवसात केली पाहिजे याचीही निकष आहे की अन्नधान्याची मदत किती दिवसात करावी, त्याला नगदी मदत किती दिवसात करावी, पंचनामा किती दिवसात करावा, हे नागरिकांच्या सनदमध्ये आहे. मंत्रालयात जेव्हा फाईल येतं, ज्यांना पूर्ण सेफ आहे, पगार पूर्ण येतो 7वा वेतन आयोगाचा, सर्व ठिकाणी आपण कट केला. फक्त एकच या महाराष्ट्रामधली गोष्ट आहे की आपण पगारामध्ये कट नाही केला कोणाच्या.
कर्ज घेतलं, दर महिन्याला 12,000 कोटी रुपये हे बरोबर 1 तारखेपासून आपण 5 तारखेपर्यंत पगार ऑनलाईन जमा करायचो.